आंबेडकर अनुयायांकडून सुरू करण्यात आलेला लॉंग मार्चचा आजचा दुसरा दिवस आहे। रात्री कुंभकर्ण टाकळी या ठिकाणी मुक्काम केल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी अविरत प्रवासाचा या मोर्चाचा लॉंग मार्चचा सुरू झालेला आहे। आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय आजच्या दिवसाचा दुसऱ्या दिवसाचा जवळपास अर्धा टप्पा आंदोलकांनी या ठिकाणी पायी प्रवास करत पार केला आहे। जवळपास झरी या ठिकाणी आता लॉंग मार्च हा दाखल झालेला आहे आणि साधारण 10 किलोमीटर अंतरपर्यंत आजचा दिवस अजून चालणार आहे आणि बोरी येथे मुक्काम असणार आहे। दरम्यान आजच्या एकूणच घटनाक्रम पाहता प्रशासनानं या ठिकाणी आंदोलनकर्ते जी आहे लॉंग मार्चमध्ये जे सामील आहेत त्यांच्यासोबत रस्त्यामध्ये बैठक केली आणि नेमकं काय प्रशासनाकडून चर्चा करण्यात आली आणि काय प्रशासनाचं म्हणणं होतं हे आपण जाणून घेऊया। आशिष वाकोडे स्वर्गवासी विजय वाकोडे यांचे चिरंजीव आपल्यासोबत आहेत। आशिष भैया, मोर्चा अविरत सुरू होता, प्रशासनाकडून रस्त्यामध्ये थांबून तुम्हाला विनंती करण्यात आली, प्रशासनाची बैठक झाली,